प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत राजभोग आईस्क्रीम. तर त्यासाठी इथे साहित्य बघूया. इथे पाव वाटीच्या प्रमाणात घेतलेले आहे मी ड्रायफ्रूट. पाव वाटी बदाम, पाव वाटी काजू आणि पाव वाटी पिस्ता आणि 1 वाटी मी मावा किंवा खवा तयार करून घेतलेला आहे. घरचा खवा आहे, याचा व्हिडिओ मी टाकणार आहे. आता आपल्याला हे काय करायचं, हे 1 तास आपल्याला भिजत ठेवायचे ड्रायफ्रूट. तोपर्यंत बाकीची तयारी करूया आणि पुढच्या प्रोसेसमध्ये मी बाकीचं साहित्य सांगते. चला, आता 1 तास होऊन गेला. आपण हे भिजवलेले ड्रायफ्रूट्स काढून घेऊया. आता हे बाजूला ठेवूया सध्या. आता इथे मी बदामाचे काप करून घेतले, ते थोडेसे भाजून घेऊया. थोडंसं त्याला कुरकुरीत होतील, ते आईस्क्रीममध्ये छान क्रंच लागतो त्याचा, त्यासाठी. बस, आता काढून घेऊया. आता हे पिस्त्याचे काप आणि हे थोडे लांब कापून घेतलेत मी बदामाचे डेकोरेशनसाठी, गार्निशिंगसाठी. हे पण थोडं वेगवेगळं करून घेते, काढून घेऊया. आता इथे मी फुल क्रीम दूध घेतलेलं आहे, 500 ml पूर्ण घेणार आहे मी. जास्त प्रमाणात करायचं आहे मला क्वांटिटीमध्ये, त्यामुळे मी थोडं जास्त घेणार आहे दूध. ते पण आपल्याला तापवून घ्यायचं आहे. आता सुरुवातीला थोडं दूध काढून घेते मी कॉर्नफ्लोअर मिक्स करून घेण्यासाठी. राहिलेलं दूध आपण छान तापवून घ्यायचं. आता दुधाला उकळी येईपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया. इथे आता 2 चमचा जेवणाच्या चमच्याचं प्रमाण कॉर्नफ्लोअर घेतलं आणि 2 चमचा कस्टर्ड पावडर घेतली. कोणतंही एक घेतलं तरीही चालेल, पण माझी क्वांटिटी जास्त असल्यामुळे मी दोन्ही घेते. तर हे छान मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, गाठी राहिल्या नाही पाहिजे. आता हे साईडला ठेवून देऊया आणि दूध सतत आपल्याला ढवळत राहायचे, हलवत राहायचं चमच्याने. हे बघा, तर छान उकळी आली आहे. छान उकळून घ्यायचं. हे बघा, तर छान उकळलंय दूध. असं साईडला जी मलाई क्रीम साठते ना, ती पण अशी टाकून घ्यायची यात. आता हे जे आपण मिश्रण केलं होतं कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लोअरचं, ते टाकून द्यायचं. आणि सतत हलवत राहायचं चमच्याने, म्हणजे गाठी होत नाही. आता हे घट्ट व्हायला लागलं की मग काढून घेऊया आपण. गॅसची फ्लेम कमी करायची आणि कमी गॅसवरच हे शिजवून घ्यायचं. पूर्ण एकजीव झालं पाहिजे कॉर्नफ्लोअर, दूध आणि कस्टर्ड पावडर. दोन मिनटं पण तुम्ही हे काम सोडून जायचं नाही, नाहीतर मग गाठी बनतात. हे बघा, आता मस्त क्रीमी झालेलं आहे, क्रीमी टेक्स्चर आले आपल्याला. आता हे आपल्याला काढून घ्यायचं थंड होण्यासाठी. हे बघा, आता मी एका भांड्यात काढून घेतलं
आणि त्याला वरती असा पातळ पापूद राहील म्हणून आपण ते आता एकदा छान मिक्स करून घेऊया बाउलमध्येच आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया. आता हे बाजूला ठेवून घेऊया आणि पुढची प्रोसेस पाहूया. मिश्रण आपण तयार केलं होतं हे थोडंसं कोमट झाले. आता याच्यावर आपल्याला हे थंड पाहिजे कारण व्हिपिंग क्रीम पण आपण घेणार आहोत, तर ती पण थंड आणि हे पण थंड पाहिजे आपल्याला. तर आता हे झाकण घालून फ्रीजरमध्ये ठेवते. हे बघा मगाशी आपण भिजवले होते ना ड्रायफ्रूट्स, ते सगळे आता मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे. त्यासोबतच इथे 6-7 वेलदोडे वेलची यामध्ये टाकून घेऊया. त्यानंतर पाव वाटी मिल्क पावडर आणि 1 वाटी साखर. आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि पातळ होण्यासाठी आपल्याला थोडासा दुधाचा वापर करावा लागेल. अशा प्रकारे मी करून घेतलं आहे, बघू शकता. आता व्हिपिंग क्रीम घेऊया. हे बघा आता वाटीचंच प्रमाण सांगते मी. 1 वाटी व्हिपिंग क्रीम घेतली मी, एकदम थंड घ्यायची आहे. हे बघा अजून 1 वाटी घेतली मी, मला जास्त प्रमाणात करायचे म्हणून. म्हणजे टोटल 2 वाट्या व्हिपिंग क्रीम घेतली. आता ही सुरुवातीला आपण बीट करून घेणार आहोत. एक बीट आता हे आपलं जे मिश्रण आहे, हा मावा, तो पण आपण यात टाकू. हे पण मिक्स करून घेऊया. हे बघा आता मी यात मला जेवढं गोड हवं होतं 1 वाटी साखर टाकली होती मी, आणि क्रीम पण ऑलरेडी गोड असते त्यामुळे मी कमी गोड केलेला आहे. तुम्हाला आणखी गोड हवा असल्यास तुम्ही या स्टेजलाच यामध्ये साखर टाकू शकता. आता हे आपण सर्व यात टाकून घेऊया. यात मध्ये मी थोडासा बाहेरच्या सारखा कलर येण्याकरता थोडासा फूड कलर टाकते, लेमन येलो कलर, म्हणजे आपल्याला थोडासा बाहेरचं फील येईल, म्हणजे मार्केटमध्ये जसं मिळतं ना आईस्क्रीम त्याप्रमाणे. आणि केवडा इसेन्स असेल तुमच्याकडे तर टाकू शकता तुम्ही. केवडा इसेन्स छान लागतो, पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे सध्या म्हणून मी रोज इसेन्स टाकते. दोन 3 ड्रॉप टाकून द्यायचे. आता हे एकदा पुन्हा बीट करून यातच पूर्ण प्रोसेस करून घेते मी आणि मग दाखवते. आईस्क्रीमचं मिक्सचर तयार आहे. राजभोग आईस्क्रीम हे खूप रिच असतं, त्याच्यामुळे ड्रायफ्रूटचा वापर पण यात जास्त करतात. आता माझ्याकडे एक असं भांडं आहे, यात मी सेट करणार आहे. सुरुवातीला आधी आपण जे ड्रायफ्रूट केले होते ना ते टाकून घेऊया. गोड अगदी परफेक्ट आहे हे प्रमाण. पुन्हा एक लेअर देऊया. मध्ये मध्ये क्रंच छान लागतं याचा. पुन्हा आईस्क्रीम टाकूया.
हे प्रमाण घेऊन नक्की करून बघा तुम्ही. हे बघा आता ड्रायफ्रूट टाकून घेतले मी. तर थोडंसं आपण गुलाबाच्या पाकळ्या टाकूया. गावठी गुलाब आहे. मिक्सरमध्ये करताना टाकल्या तरीही चालेल. चवही छान लागते आणि दिसतातही छान. थोडी टुटी फ्रुटी पण टाकते मी, छान दिसतं. आता हे कमीत कमी आपल्याला 8 तास तरी ठेवायचे. ओव्हरनाईट ठेवलं तरीही चालेल. आता मी हे ओव्हरनाईट ठेवणार आहे. भेटूया उद्या. बघा अशा प्रकारे झाकण लावून ठेवते. प्लास्टिकचा पेपर लावायची गरज नाही. असं झाकण लावून ठेवून देते. बघूया उद्या. आता हे बघा आता मी कुल्हडमध्ये भरून घेते. थोडेसे ड्रायफ्रूट्स खाली टाकायचे. अशा प्रकारे मी सर्व बाउल कुल्हड भरून घेते. हे बघा आता माझ्याकडनं एक चूक झाली. हे आपलं जे मिश्रण होतं ना, कस्टर्ड पावडर आणि कॉर्नफ्लोअर याचं जे चिल्ड व्हायला ठेवलं होतं आपण, ते आता माझं या बॅटरमध्ये राहिलेलं आहे. हे सेट झालं आता माझं. पण जास्त मोठा बाउल पण मला पुरला नव्हता, म्हणून मी हे दुसऱ्या बाउलमध्ये पण अर्ध करून घेतलं होतं. तर मी जे आपलं हे बॅटर केलं होतं आपण हे तयार, ते मी यात थोडंसं, जास्त नाही, ते यात टाकून करून घेणार आहे. चुकीबद्दल क्षमस्व. चला आता ओव्हरनाईट मी आईस्क्रीम ठेवलं होतं. हे बघा मस्त सेट झालेलं आहे. बघू शकता. काढून पण दाखवते. बघू शकता तुम्ही किती सुंदर झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. चवीलाही अतिशय सुंदर झालेलं आहे. जरी मी काही गोष्टी विसरले, पण मी दुसऱ्या बॅचमध्ये टाकल्या होत्या ती सर्व गोष्टी ज्या मी विसरले होते. बघू शकता अतिशय सुंदर झालेलं आहे चवीला पण. आणि काही मी याच्यात पण केले होते कुल्हडमध्ये, ते पण दाखवते. असं मी कव्हर करून ठेवले होते त्याला, कुल्हडला. बघू शकता. अतिशय छान सेट झालेले आहेत. यातले पण खूप सुंदर झालेले आहेत. चवीला पण अतिशय छान लागतात. करून बघा अशा पद्धतीने. आणि माझ्यासारखी चूक करू नका. माझ्याकडनं चूक झाली, विसरले मी, तसं होऊ देऊ नका. पण असं करून बघा. यामध्ये ड्रायफ्रूट्स खूप लागतात, म्हणूनच याला रॉयल आईस्क्रीम म्हणतात, राजभोग आईस्क्रीम. जर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. आणि फेसबुक, इंस्टाग्रामवर असाल तर पेजला फॉलो करा. धन्यवाद.